मी कांदिवलीवरून ट्रेन पकडतोय तर दादरवरून 11:13ची ट्रेन आहे माझी कोकणला जायची. ट्रेन येते त्याची दादरला जायला वाट बघतोय. 6 वाजले. हाय हॅलो नमस्ते, मी आहे अभिषेक. वेलकम टू माय ब्लॉग. आणि मी आता आहे दादर स्टेशनला. मी चाललोय माझ्या गावी वैभववाडीला. तर मी ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर आहे. मडगाव एक्सप्रेस ती सुटली तर आपल्याकडे आहे दुसरी 12ची दादर सावंतवाडी. बघू आपल्याला भेटते की नाही ट्रेन. वाट बघतोय मी ट्रेनची. आता ट्रेन येईल मी मम्मी निघीन माझ्या गावाला. मी चाललोय जनरल डब्याने. खूप वर्षानंतर चाललोय मी ट्रेनचा प्रवास. याआधी मी लक्झरी बसने ट्रॅव्हल्स करायचो गावाला, पण खूप वर्षानंतर मी चाललोय ट्रेनने. बघू कसा प्रवास होतो माझा. वाटलं नव्हतं बसायला भेटेल, पण बसलो बाबा एकदाच सिंगल सीट वर. जागा भेटली. दादर सावंतवाडी मध्ये बसलोय 12ला. पूर्ण ट्रेन खाली आहे. दादरला चढल्यापासून मी बसलो एका ठिकाणी. ही माझी सिंगल सीट होती. इथे मी बसलेलो. इथे नाही, मी बसलेलो तिथे त्या सिंगल सीटवर. तिथून मी हल्लोच नाही. आता संगमेश्वर सावर्डे स्टेशन गेली. मी 2 स्टेशन बघितली. मी झोपलो नव्हतो, मोबाईलवर टाइमपास करत होतो. मूवी बघितली. झोपलो नाही अजूनपर्यंत. सकाळचे वाजलेत कसला तरी मेसेज आला. 7 वाजलेत. बाहेर पडतोय मुसळधार पाऊस. संगमेश्वर क्रॉस केला आम्ही ट्रेनने. पूर्ण ट्रेन खाली आहे. एवढी गर्दी नव्हती ट्रेनमध्ये. चढताना असं वाटलं खूप गर्दी असेल, पण गर्दी खूप नव्हती. झोप तर काही येणार नाही मला आता. बघू पुढचे स्टेशन. मी पुढच्या 2 दुसऱ्या डब्यामध्ये आहे. इंजिन पासून दुसरा डब्बा बघू शकता. पूर्ण खाली आहे ट्रेन. पूर्ण ट्रेन खाली आहे. वरती माझी बॅग लटकवली आहे. माझा एअरबड चार्ज होतोय. ते झोपलोय ते पाय ठेवून. ट्रेन चालतंय मस्त. पाऊस येतोय जातोय. मस्त पैकी असं बोगदे येत आहेत. टनल, मोठमोठे टनल क्रॉस होत आहेत. हा हे बाहेरचा व्ह्यू. पाऊस येतोय थांबतोय. बाहेर पावसाचं पाणी आतमध्ये येत आहे. सर्व पॅसेंजर पाठीच उतरतात. माणगाव, खेड पर्यंत ट्रेन खाली होते. चिपळूण, खेड, संगमेश्वर पूर्ण खाली होते ट्रेन. रात्री घरून निघताना भावाने खिचडी बनवली होती. तीच खाऊन मी निघालो 9:30ला. 9:45 निघालो घरातून. दादरला पोहोचलो मी 9:15 मी दादर स्टेशनला पोहोचलो. तिकीट काढली होती मी कांदिवलीला. तिकडून डायरेक्ट प्लॅटफॉर्म विचारलं. मला पहिलं माहित होतं भोपरच्या आधी आलो तर 5 नंबरला होतं. 5 नंबरचा तो 10 नंबरला. 10 नंबरला आलो. त्याची सिच्युएशन बघितली, गर्दी बघितली. मला वाटलं काय माझ्या घराच्या मला जागा नाही भेटणार, खूप गर्दी आहे. पण जेव्हा मी समजलो की जास्त करून ती दादर कोकणकडे असतात ना, तिला खूप गर्दी असते. दादर सावंतवाडीच्या आधी निघून जाते. दादर सावंतवाडी मध्ये तुम्हाला 100% जागा भेटू शकते. मला जागा भेटली आणि मस्त सुखाचा प्रवास चाललोय माझ्या गावी. निघताना वैभववाडी. अजून 4-5 स्टेशन आहेत. ट्रेन चालते. मी मस्त पैकी बसलोय. झोपलो जरा पण नाहीये. घरी जाऊन झोपतो.
9 वाजले. खूप टायमापासून 1 तासापासून रत्नागिरीला थांबली आहे. आत्ता निघाली. 1 तास थांबलेली रत्नागिरी स्टेशनला. आत्ता निघाली ट्रेन. फायनली एक स्टेशन राहिले आहे आता. ट्रेन मध्ये आता फायनली एक स्टेशन राहिलंय. आता डेस्टिनेशन माझं तिकीट आता थोड्याच वेळ कंटाळलो त्या ट्रेन मध्ये. ओपन नाही, काहीच नाही. भेटलीच नाही, कुठलोच नाही. कारण एकटाच होतो, कुठलो नाही. ट्रेन घरी नाही. ट्रेन मधून तो नजारा दिसतो ना आपला टीव्ही, तेव्हा मजा येते प्रवास करायला. गर्दी असली तरी मजा आहे, गर्दी नसली तरी मजा आहे. आता एकटा असायला पाहिजे, आज असायला पाहिजे ट्रेन मध्ये, मजा येते. मग तो झाला प्रवास ट्रेन मधला. तो वर्षाने मस्त केला एकट्याने प्रवास. हा छान वाटलं. आता उतरेल इथला जाताना बघू परत कसं नाही, पण छान झाला प्रवास. मजा आली मला. इथून मी जे पण रिक्षा वगैरे भेटेल घरी. स्टेशन माझं घर हडली 6 किलोमीटर 7 किलोमीटर आहे. चाललो आता घरी, पोचलो. रिक्षामधून आलो, आता चाललोय घरी चालत चालत. छत्ती यार, स्लीप झालो. चालत चालत चाललोय घरी. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप भारी वाटतंय गावी येऊन. हा आनंदच खूप सांगू नाही शकत, पण खूप भारी वाटतंय हे सर्व बघून. सर्व खूप सारे चेंजेस होतच चाललेत जेव्हा पण येतो. स्वतः घरी जाऊन घरी जातो. सो गाईज, फायनली पोहोचलो होतो. 7 वाजले होता, तर तिकडून आलो, थोडासा जेवलो, झोपलो. संध्याकाळी 7 वाजले. फायनली असा होता हा माझा जर्नीचा ब्लॉग. रात्री मी दादरवरून बसलो, ट्रेन पकडली, सर्व तुम्हाला दाखवत आलो. हेच तर हा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. त्या भावाला सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे, कधी कधी व्हिडिओ टाकतो. मी ट्राय करेन की लवकरच चांगले चांगले व्हिडिओ, आणि माझ्या माइंडमध्ये फिटनेसचे व्हिडिओ आहेत पण ते बघू. तोपर्यंत माझे जे डेली ब्लॉग आहेत, ते म्हणजे जर्नीचे ब्लॉग आहेत, ते मी तुमच्यासमोर येऊन येईन. आता गावाला आलं तर गावचे मला 2-3 मी व्हिडिओ टाकवीन. गावचा निसर्गरम्य जे काय आहे ते, शेतीबद्दल काही ते थोडंफार टाकून तुम्हाला. तर प्लीज सपोर्ट करा. भेटू तशा एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.